तर लोकांमध्ये खूप क्लॅरिटी आहे की बाबासाहेब देव नाहीये. मी बाबासाहेबांवरती फिल्म केली चैत्यभूमी. मी ना व्हिडिओ रेकॉर्ड्स शोधत होतो. व्हिडिओ रेकॉर्ड्सच नाहीयेत. मला काय गांधींबद्दल द्वेष नाहीये. तुम्ही जर पॅरलली गांधींचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन बघितलं, ढीक सारा. एलिनार जी बाबासाहेबांवरती काम करायला येत होते, तिचे 3 वेळ विजा रिजेक्ट झाले होते. आपले किती मीडिया हाऊस आहे, पण नसेल मॅक्स जर सोडलं, आपले मोज पैसे आहेत ना म्युझिक वरतीच खर्च होतात आणि व्याख्यानांवर. म्हणजे व्याख्या ते ढीकभर पैसे घेतात. म्हणजे तुम्ही, आणि ते स्टेबल लोक आहेत. गावाकडं चळवळींचं पूर्ण दुर्लक्ष आहे. ऍक्सेप्ट करते की विदिन शेड्यूल कास्ट मन खूप मोठी हायरार्की आहे की भारतामध्ये पीएचडी केली नाही पाहिजे. कारण मी जगभरातल्या ऍटलीस्ट 30 युनिव्हर्सिटींना गेलोय. मला असं वाटतंय की प्रत्येक आयडिओलॉजीचं एक फेज असतोय. आंबेडकरी विचार मला असं वाटतं की आत्ता असं आहे की तो खूप जगभर स्प्रेड होतोय. त्याच्या खूप वेळ झालेला आहे आणि मला असं वाटतं मी थोडक्यात, कारण मी काय काम करतोय आणि ह्या क्षेत्रामध्ये स्पेशली सिनेमा, मीडिया आणि एकूण कल्चरल फील्ड जी आहे त्याच्यामध्ये सध्या काय सुरू आहे आणि एक कम्युनिटी म्हणून किंवा एक विचारधारा म्हणून आपल्याला काय इंटरव्हेन्शन करायची गरज आहे, बेसिक मी ह्याच्यावरती बोलेल. आज म्हणजे आत्ता थोड्या, मला वाटतं रात्री 12 नंतर फुल्यांची जयंती सुरू होईल आणि 2 दिवसानंतर बाबासाहेबांची जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांना मी अभिवादन करतो. मला असं वाटतंय की मी आज या ठिकाणी उभा आहे आणि कदाचित आंबेडकरी समाजातले खूप कमी लोक असतील जे बाबासाहेब शिकलेल्या दोन्ही युनिव्हर्सिटींना गेस्ट म्हणून गेलेले आहेत आणि त्यातला मी एक आहे. मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या मीडिया डिपार्टमेंटनी मला 2 वेळ गेस्ट म्हणून बोलवलं होतं आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी जिथं बाबासाहेब शिकलेत, आणि कोलंबियामध्ये तर मी 10 दिवस राहिलो आहे ॲक्च्युली. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही दोन्ही युनिव्हर्सिटी शहरांमध्ये आहेत, शहरांच्या मुख्य भागामध्ये आहेत. म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इतकं, म्हणजे माझ्या आयुष्यातलं, मी गावातून आलो आहे ॲक्च्युली. माझे आई वडील आज पण गावामध्ये राहतात. एक मालेवाडी म्हणून एक छोटं गाव आहे, इस्लामपूर नावाच्या ज्या शहराचं नाव बदललेलं आहे आता, ईश्वरपूर झालेलं आहे, जिथं मी शिक्षण घेतलं आहे. माझं ग्रॅज्युएशन तिथे झालं आहे मराठी मीडियममध्ये आणि माझे आईवडील तिथे राहतात. आणि इंटरेस्टिंगली माझे वडील जे, आमचं ॲक्च्युली उलटं मायग्रेशन आहे. माझे जे वडील आहेत ते मुंबईला गिरणी कामगार होते आणि आमचं भांडूपमध्ये ॲक्च्युली स्लममध्ये एक घर पण होतं. आणि 90sमध्ये जेव्हा गिरण्या बंद पडल्या तेव्हा माझे आई आणि माझे वडील दोघंही गावाला शिफ्ट झाले. आणि त्याच्यानंतर मी ॲक्च्युली मी TISSमधून MPhil केलं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मी माझा PhDचा थिसेस सबमिट करतो आहे. तर मी आलो परत मुंबईला आणि मागल्या 7 वर्षापासून मी मुंबईमध्ये आहे आणि डॉक्युमेंटरी प्रॅक्टिस करतो आहे. माझं जे दुसरं गाव आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. माझ्या दुसऱ्या गावाचं नाव आहे कोकरूड म्हणून, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे एक लीडर होते शिवाजीराव देशमुख, जे मला वाटते त्यांच्या मृत्यूपर्यंत पॉलिटिकल पोस्टवरती होते. त्यांचा मुलगा आता BJPचा आमदार आहे. तर माझे जे त्या साईडचे आजोबा आहेत ते त्यांच्या घरी चाकरीला होते. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो, राजू वाघमारे तेव्हा काँग्रेसमध्ये होते, तर ते मला ओळखायचे आणि त्यांनी एक प्रोग्राम ठेवलेला ज्याला सचिन सावंत होते, मुंबई आय थिंक ते सेक्रेटरी आहेत. तर त्यांनी माझा सत्कार ठेवला होता. तर तिथं मी सांगितलं की माझे जे आजोबा आहेत म्हटलं ते ह्या माणसाच्या घरी चाकरी करायचे. तर मला असं वाटतं हे सगळं मी जे करू शकलो ते बाबासाहेबांच्या विचाराची जी लोकं आहेत त्यांचा मला असं वाटतं की मी खूप पॉझिटिव्ह आहे. कारण मी जगभरातल्या ॲटलीस्ट 30 युनिव्हर्सिटींना गेलो आहे आणि ह्या भारतामध्ये पण मी IITला गेलो आहे, मी JNUला गेलो आहे, मी केरळला गेलो आहे, मी पंजाबला गेलो आहे, मी UPला इंटरनल पार्टमध्ये गेलो आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आयडिओलॉजीचं एक फेज असतं आणि आंबेडकरी विचार मला असं वाटतं की आत्ता असं आहे की तो खूप जगभर स्प्रेड होतो आहे. म्हणजे किती लोकांना हे माहिती नाही, एक ॲवा ड्युव्हर्ने नावाची फिल्ममेकर आहे, जिनं ओरिजिन नावाची, एक ब्लॅक अमेरिकन फिल्ममेकर आहे हॉलिवूडमधली, आणि तिने ओरिजिन नावाची एक फिल्म बनवली. मला वाटतं नेटफ्लिक्सवरती ती फिल्म आहे आणि त्या फिल्मचा एक स्पेशल शो न्यूयॉर्कमध्ये होता आणि त्या फिल्ममध्ये 20 मिनिटाचं एक सेक्शन आहे भारतातल्या जातीव्यवस्थेबद्दल. आणि त्याच्यामध्ये सूरज एंगडे जे रायटर आहेत, मला वाटते इंग्लिश लिटरेचरमध्ये खूप इंटरेस्टिंग काम सुरू आहे. मागल्या रविवारी कदाचित पहिल्यांदा असेल, द हिंदूने एक पुरवणी, एक पेज होतं अख्खं की
तुम्ही कुठले बुक रेकमेंड करू शकाल आंबेडकरी विचाराचे, ते पण इंग्लिश न्यूजपेपरनं, आणि त्याच्यावरती एक अख्खी पुरवणी होती. आणि भारतातले जे वेगवेगळे स्कॉलर आहेत आंबेडकरी समुदायातले, त्यांचे रेकमेंडेशन मागवले होते. तर त्या स्क्रीनिंगच्या वेळेला ॲवा ड्युअरने बाबासाहेबांबद्दल आणि भारतातल्या जातीव्यवस्थेबद्दल मला वाटतं 10 मिनटं बोलली होती. माझ्याकडे तो व्हिडिओ पण आहे. सो आत्ता जगभरामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आंबेडकर स्टडी सर्कल्स आहेत. इवन स्टॅच्यूज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे ज्या लोकांना स्टॅच्यूजबद्दल प्रॉब्लेम वाटतो, आनंद तेलतुंबड्यासारख्यांना, मला असं वाटतं की स्टॅच्यू हा खूप मोठा सिम्बल आहे. म्हणजे लोक हे, मी चैत्यभूमीवरती डॉक्युमेंटरी केली, मी 6 वर्ष चैत्यभूमीवरती डॉक्युमेंटरी केली, आणि मी हे ऑब्झर्व केलं. मी मोस्टली कॅमेऱ्याच्या फ्रंट, मी कदाचित खूप कमी वेळ बोलायला येतो, मला रेकॉर्डिंग करायला, लोकांना ऑब्झर्व करायला, ते काय बोलतात. तर लोकांमध्ये खूप क्लॅरिटी आहे की बाबासाहेब देव नाही आहे, खूप साध्यातल्या साध्या माणसांना. आणि मला काय वाटतं, मग समजा हे जे प्रॅक्टिस आहे, असं प्रॅक्टिस करणं, ज्याला जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही दैवीकरण करताय, मग ते दुसरा पर्याय काय आहे माणसांकडे आपल्या? म्हणजे तुमच्याकडे काय, मग तर काय कॅम्पसेसमध्ये, कॉन्फरन्समध्ये लेक्चर द्यायचे, त्यातून विचारधारा स्प्रेड व्हायचा मला वाटते वेगवेगळा फॉर्म असतो. आणि मूर्ती लावणं, म्हणजे मी माझ्या गावातला, माझं जे लहानपण, मी 22 वर्ष एका खेडेगावात होतो आणि आज पण माझं रेग्युलर व्हिजिट करणं आहे माझ्या गावाला. मूर्ती हाच माझा फर्स्ट इंट्रोडक्शन होता बाबासाहेबांना. कदाचित नंतर मी पुस्तकं वाचली. त्यामुळं मला असं वाटतं की मूर्ती ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बाबासाहेब समजून घ्यायला. आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल सेंटर आहे त्यांचं, तिथे बाबासाहेबांची मूर्ती आहे. आणि जगभरामध्ये इवन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक जे आहे त्यांची ना खूप, ॲक्च्युली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक खूप छोटा स्पेस आहे. आणि शहरात जसं आपण असं म्हणू शकतो की दादरचा जो शिवाजी पार्कचा जो एरिया आहे, तशा काइंड ऑफ एरिया तो आहे. आणि ते एका स्पेसमध्ये किमान 5 युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे एकदम एक 500 मीटर, अर्धा किलोमीटरच्या डिस्टन्स. जवळ किंग्स कॉलेज आहे, सॉस युनिव्हर्सिटी तिथेच आहे, UCL पण तिथेच आहे. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या मेन जी लायब्ररी आहे, त्यांची सेंट्रल लायब्ररी, त्या लायब्ररीच्या बाहेर एक खूप मोठं बॅनर आहे. आणि ते पूर्ण बॅनर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. कदाचित ती बाबासाहेबांची बॅच आहे. आणि त्याच्या एका साईडला एकच फोटो फक्त कलरमध्ये आहे, आणि तो आंबेडकरांचा आहे. आणि त्यांनी आणि ते इतके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोलंबियामध्ये पण आंबेडकर इनिशिएटिव्ह नावाचं सेंटर आहे. मला वाटतं ज्योतिताई असते तर त्यांना सांगितलं असतं की गव्हर्नमेंटनी भारतामध्ये पण ते करणं खूप गरजेचं आहे. जिथं जिथं या आपल्याकडे कन्झर्वेशन, डिजिटायझेशन, इवन माणसांचं डिजिटायझेशन करणं. मला सांगा, मी बाबासाहेबांवरती फिल्म केली चैत्यभूमी. मी ना व्हिडिओ रेकॉर्ड्स शोधत होतो. व्हिडिओ रेकॉर्ड्सच नाही आहेत. तुम्ही म्हणजे आपल्याला काय गांधींबद्दल द्वेष नाही आहे, तुम्ही जर पॅरलली गांधींचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन बघितलं, ढीक सारा आहे. म्हणजे ती जी फिल्म होती लंडनच्या फिल्म मेकरनी बनवलेली, काय नाव त्याचं, ॲटनबर्ग नावाच्या लंडनच्या ब्रिटिश फिल्म मेकरनी 84ला एक फिल्म बनवली होती गांधींवरती, ज्याला 9 ऑस्कर आहेत. त्या फिल्ममध्ये बाबासाहेबांचे कॅरेक्टर नाही आहे. इट्स अ कम्प्लिटली डिलीट. आणि जेव्हा जब्बार पटेलांनी फिल्म केली बाबासाहेबांवरती, तर त्याच्यामध्ये मला वाटते ते डिबेट आहे. सो हे सगळं पॉलिटिक्स मला वाटते बघणं गरजेचं आहे. स्पेशली मी JNUच्या एका प्रोफेसरशी बोलत होतो, आणि आम्ही बोलत होतो एलिनॉर झेलेटबद्दल. मला आय डोंट नो. आणि मी गेल उंबटवरती फिल्म केलं आहे, डॉक्युमेंटरी फिल्म केलं आहे. तर आपले जे लोक आहेत, म्हणजे जन्मानं शेड्यूल कास्टचे लोक, किंवा जे जन्मानं शेड्यूल कास्टचे नाही आहेत पण त्यांनी त्यांचं लाईफ, त्यांचा विचारधारा ह्या लोकांच्या कॉजसाठी समर्पित केला आहे, ते लोक इथल्या पॉप्युलर कल्चरचा भाग नाही आहेत. म्हणजे गेल ओम्वेट लोकांना माहिती नाही आहे, एलिनॉर झेलेट माहिती नाही. विचार करा की मी अमेरिकेला गेलो आहे, मी तिच्या कॉलेजला जाऊन शूट केलं आहे. इथले लोक क्रेझी आहेत युरोपला आणि अमेरिकेला जायला. कितीतरी लोकांकडं मी येताना ना मोस्टली ऑब्झर्व करतो ट्रॅव्हलमध्ये की लोकांकडं पासपोर्ट कुठले आहेत. तर मला, म्हणजे मी लास्ट फ्लाईटला बघत होतो, ॲटलिस्ट अर्ध्या लोकांकडं ब्लॅक कलरचे पासपोर्ट नव्हते. म्हणजे ब्लॅक कलर हा इंडियन पासपोर्ट, म्हणजे इंडियन पासपोर्ट पण मला वाटते 3 कलरमध्ये आहे, पण ब्लॅक कलर हे जनरल सिटिझनचं पासपोर्ट आहे. ॲटलिस्ट अर्ध्या लोकांकडे इंडियन तो कलरचं पासपोर्ट नव्हतं. तर अशा 2 स्त्रिया अमेरिकेतून भारतात आल्या, पण त्यांच्याबद्दल काहीच नाही आहे.
म्हणजे ॲलिनर झेलेटचा एकही इंटरव्ह्यू यूट्यूबवरती नाही आहे. मी परवा चेक केलं का, म्हणजे BBC चा एक मित्र त्यांच्यावरती स्टोरी करणार आहे ॲलिनरवरती, एकही इंटरव्ह्यू नाही. म्हणजे भारतातल्या कुठल्या, आणि एलिनर 2016ला वारल्यात आणि गेल 2021ला. कदाचित गेलचं थोडंफार मटेरियल अवेलेबल आहे, पण एलिनरचं काहीच नाही. खूप इंटरेस्टिंग कॉन्ट्रीब्युशन आहे तिचं. म्हणजे तिनं जे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे तिनं एखादा अनटचेबल कम्युनिटी जेव्हा कन्व्हर्जन करतं आणि त्यांच्यामध्ये काय बदल करतो, हा तिचा बेसिक रिसर्च आहे. तर तिच्याबद्दल काहीच अवेलेबल नाही आहे, लोकांना माहीत पण नाही. मला वाटतं चळवळीमध्ये ठीक आहे आपण इंग्लिश कमी वाचतोय, एलिनारबद्दल पण काहीच माहिती नाही. आणि मला ते प्रोफेसर सांगत होते एलिनार झेलेटचा 3 वेळ विजा रिजेक्ट झाला होता. म्हणजे एलिनार जेव्हा भारतात येत होती संशोधनासाठी, तो हे विजा रिजेक्शन आणि हे सगळं आत्ताच आहे असं नाही आहे. बरेच पूर्वी पण बऱ्याच लोकांचे विजा रिजेक्ट झालेले आहेत. म्हणजे एलिनार जी बाबासाहेबांवरती काम करायला येत होते, तिचे 3 वेळ विजा रिजेक्ट झाले होते. सो मला असं वाटतं की आपण ह्या फील्डकडं सिरियसली बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपले किती मीडिया हाऊस आहेत, मला वाटतं एक पण नसेल, मॅक्स जर सोडलं की जे पुरोगामी विचाराचं प्रॉपर इस्टॅब्लिश मीडिया हाऊस मी ज्याला म्हणू शकतो आणि ज्याच्यामध्ये एक कंटिन्युटी आहे, आपल्याकडे एकही मीडिया हाऊस महाराष्ट्रामध्ये नाही आहे. फिल्म प्रोडक्शन हाऊसेस नाही आहेत. मला एका आर्ट फॉर्मवरती इतके सारे आपले पैसे घालणंच, मला वाटतं मी आणि सागर बोलत होतो, आपले मोस्ट पैसे आहेत ना म्युझिकवरतीच खर्च होतात, जयंती आणि व्याख्यानांवरती. म्हणजे व्याख्या ते ढीगभर पैसे घेतात. म्हणजे तुम्ही, आणि ते स्टेबल लोक आहेत. आणि म्युझिक, बाकीच्या आर्ट फॉर्मकडं कम्युनिटीचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आपल्या पेंटिंग, आपल्या गॅलरीज किती आहेत शहरामध्ये, आपले कॅफेज किती आहेत, आपल्या लायब्ररीज किती आहेत. मला असं वाटतं की विचारधारा ही फक्त काय गाणी एकत्र बसून ऐकून किंवा ह्याच्यातून जात नाही. विचारधारा पुढे जायचे खूप वेगवेगळे फॉर्म असतात. आणि फिल्म, कॅफे, लायब्ररी, आर्ट गॅलरी हा खूप ह्याचा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि कम्युनिटीनं आता ह्याच्याकडे बघणं खूप गरजेचं आहे. एक महत्त्वाचा मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये इशू कम्युनिटीला फेस करावा लागेल, तो म्हणजे रिझर्वेशन पॉलिसीचा. रिझर्वेशन पॉलिसीचा इनडायरेक्टली गेम होत आलेला आहे. म्हणजे ज्या लोकांनी सिजेशनला सेलिब्रेट केलं, आमच्या सगळ्या मिडल क्लासला, पहिला बळी त्या मिडल क्लासचा असणार आहे. म्हणजे जे सब क्लासिफिकेशन केलं आहे आणि जे क्रिमिनल आणलं आहे, 8 लाख काय, 8 लाख कुणीही कमवतं. 8 लाख खूप बेसिक आहे. म्हणजे एखादा ग्रॅज्युएट झालेला मुलगा किंवा मास्टर झालेला मुलगा 50,000 रुपये महिन्याला कमवतो. तो म्हणून काय त्याची मुलं इलिजिबल आहेत का, म्हणजे ते इलिजिबलच नाही आहेत आता रिझर्वेशन पॉलिसी जर हा लॉ आला. आणि ऑलरेडी हा प्रोसेस सुरू आहे. आणि दुसरं हे आहे की प्रत्येक ठिकाणी शेड्यूल कास्टच्या माणसाच्या हातूनच हे सगळं करून घेतलं जातं आहे. सो असे जे तुमचं मुद्दे आहेत त्याच्याकडे बघणं खूप सिरियस आहे. आणि मला असं वाटतं की फक्त जन्मानं तुमच्या समाजातला माणूस असला म्हणून त्याला सेलिब्रेट करणं थांबवलं पाहिजे. तो माणूस तुमच्या विचारधारेचा आहे का, मग तो कुणी असेल, तो जन्मानं ब्राह्मण असेल आणि त्याची विचारधारा तुमच्या विचारधारेला सपोर्टिव्ह असेल तर तो आपला मित्र होऊ शकतो असं मला वाटतंय. आणि जर जन्मानं तुमचा असेल आणि तो काम त्यांचं करत असेल तर त्याला आपण रिजेक्ट केलं पाहिजे. आणि दुसरं मला ना खूप हे वाटतंय, कारण मी गावातून आलो आहे, गावाकडं चळवळींचं पूर्ण दुर्लक्ष आहे. म्हणजे गावात काय चाललंय, गावात तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात फोरफ्रंटला जर कोण फेस करणारी माणसं आहेत तर ते गावामध्ये राहणारे शेड्यूल कास्टचे लोक आहेत. ॲट्रॉसिटीजचा रेशो म्हणजे शहरामध्ये होत नाहीत असं नाही आहे, डिस्क्रिमिनेशन होत नाही असं नाही, पण गाव हा त्याचा सगळ्यात मोठा अड्डा आहे. आणि गावामध्ये काहीच नाही. पूर्वी मी जेव्हा व्हायचं तेव्हा ॲटलीस्ट समता सैनिक दलाची लोकं यायचे, बुद्धिस्ट सोसायटीची माणसं यायची किंवा शिकलेली माणसं परत जायचे लोकांशी. आत्ता हा कम्प्लीट डिस्कनेक्टेड आहे गाव आणि शहर. मला वाटतं मी ॲक्सेप्ट करते की विदिन शेड्यूल कास्ट मन खूप मोठी हायरार्की आहे. मला वाटतं त्यांच्यामध्ये लग्न पण होतात की नाही माहिती नाही. म्हणजे जो क्लास आहे आणि ते सगळे व्हिडिओ आणि काय ते सेलिब्रेशन हे भयंकर आहे. म्हणजे लग्नांवरती जो खर्च चालला आहे आणि जो विदिन शेड्यूल कास्ट जो आता क्लास आहे त्याच्यामध्ये गाव कम्प्लिटली गायब आहे. म्हणजे
गावामधले मुलं जे मराठी मीडियममध्ये शिकतात, मी स्वतः मराठी मीडियममध्ये शिकलो आहे आणि त्यांचं संख्या कमी आहे. माझ्या गावामध्ये फक्त 55 घरं बौद्ध लोकांची आहेत, 10 घरं मातंग समाजाची आहेत, 4 घरं चर्मकारचे आहेत. म्हणजे टोटल किती झाले 80. आणि मराठा समाजाचे घरं आहेत 500 आणि आत्तापर्यंत ॲट्रॉसिटी झालेले आहेत 8. सो पश्चिम महाराष्ट्राचं एक वेगळाच हे आहे. म्हणजे तो कधी बाहेर आला नाही, ते सगळं ब्लेम मराठवाडा आणि विदर्भावर गेले, पण पश्चिम महाराष्ट्रातला व्हायलन्स खूप मोठा आहे. तर मला असं वाटतं की म्हणजे ठीक आहे, म्हणजे त्यावेळेच्या सिच्युएशनप्रमाणे बाबासाहेब म्हटले असतील की गावातून शहरात यायला पाहिजे. ऑब्व्हियसली प्रत्येकाला शहरामध्ये जास्त स्पेस आहे, पण मला असं वाटतं की ह्या दोघांमध्ये एक डायलॉग असला पाहिजे. शहरामधल्या शिकलेल्या आमच्यासारखी जी मुलं आहेत त्यांनी गावाशी कनेक्ट ठेवला पाहिजे मला असं वाटतंय. कारण आपण जर त्यांच्याशी कनेक्ट नाही ठेवला तर मग ते पुढं कसे येणार. आत्ता मला वाटते 2-3 इन्स्टिट्यूशन आहेत, जसे नालंदा अकॅडमी आहे वर्ध्यामध्ये किंवा एकलव्य म्हणून नागपूरमध्ये आहेत. त्या तसे इन्स्टिट्यूशन मला असं वाटतं की प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणं गरजेचं आहे. आणि मीडिया मला असं वाटते आपण आपल्याला जी फील्ड आवडते त्या फील्डमध्ये काम केलं पाहिजे. आपल्याकडे ब्युरोक्रेसीला खूप रोमॅन्टिसाईज करून ठेवलं आहे आणि सगळ्यात करप्टेड इन्स्टिट्यूशन आहे भारतातलं. मला एक सांगा, आपल्याकडे रिपोर्ट तुम्ही काढा किंवा सर्वे करा. एक माणूस समजा तहसीलदार म्हणून जॉबला लागला, तो ज्यावेळेला रिटायर होतो त्यावेळेला त्याच्याकडे प्रॉपर्टी किती असते. म्हणजे आपण म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या मला वाटतं युरोप आणि US ॲटलिस्ट 100 वर्ष पाठीमागं आहे. म्हणजे आपण इथला जो मिडल क्लास लाईफ जगतो आहे, तर त्यामुळे आपल्याला खूप वेगवेगळ्या फील्डमध्ये जाणं गरजेचं आहे. मीडिया हा त्यातला खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या मुलांनी जर्नलिझम शिकलं पाहिजे, मीडियामध्ये गेलं पाहिजे, सिनेमा शिकला पाहिजे, सिनेमा प्रॅक्टिस केला पाहिजे. आणि बाबासाहेब जे म्हटले होते की पढे लिखो लोगों ने मेरे को धोका दे दिया, मला असं वाटतं की पे बॅक टू सोसायटी असलं पाहिजे, व्हॉट एव्हर कॅपॅसिटी जी तुमची आहे. आणि दुसरं एक गोष्ट मी बोलेल, सूरज एंगडे जे आहे ना, तो एकदा त्याने एक आमचं वर्कशॉप घेतलं होतं. तो असं म्हटलं पाहिजे होता की इंटरनॅशनलिझम झाला पाहिजे कम्युनिटीमध्ये. म्हणजे मला माहिती आहे की खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे एवढं पण ते इझी नाही. आपल्या मुलांना परदेशामध्ये शिकायला पाठवलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि आत्ता खूप सारे लोक आहेत, खूप सपोर्ट. कारण मला म्हणजे माझं आत्ता स्पष्ट मत झालं आहे की भारतामध्ये PhD केली नाही पाहिजे. भारतामध्ये PhD करणं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष वाया घालवणं आहे. तुम्ही युरोपमध्ये, US बाकीच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये जाऊन नॉन कास्ट सोसायटीमध्ये राहून काही गोष्टी एक्सप्लोर केल्या पाहिजेत. मला इथे बोलवल्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर आणि पूर्ण टीमचा मी आभारी आहे. जय भीम.